मुंबईत शिवसेना भाजपचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं। मुंबईत शिंदेची शिवसेना 90 जागांवर लढणार आहे, तर भाजप 137 जागांवर मुंबईत निवडणूक लढवणार आहे। महायुतीचे घटक पक्षांचाही याच आकड्यांमध्ये समावेश असणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईची महायुती ही मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागा लढणार असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील। येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल, एकत्रितपणे प्रचाराची कॅम्पेन असेल। मित्रपक्ष महायुतीचा फॉर्म्युला आज जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी 137 ठिकाणी जागा लढवत आहेत आणि शिवसेना 90 ठिकाणी जागा लढवत आहेत। 150 पेक्षा जास्त जागा निवडून आणून आम्ही महायुतीचाच महापौर, मराठी महापौर त्या ठिकाणी बसवणार आहोत। मुंबई महापालिकेत चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले। मुंबईत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती झाली, तर दुसरीकडे शिवसेना, ठाकरे, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं युती करून लढण्याचं ठरवले। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची देखील युती झाली, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र स्वतंत्र लढण्याचं ठरवलंय। मुंबई महापालिका निवडणुकीत कोण कुणासोबत लढणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार आहे। मुंबईमध्ये भाजप 137 तर शिंदेची शिवसेना 90 जागा लढवण्यावर एकमत झालंय। उरलेल्या 20 जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 160 ते 165 जागा, मनसेला 45 ते 50 जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळणार आहेत। जागा वाटप अंतिम झालं असल्याची माहिती मिळते। पूर्ण झालंय। यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना, नाहीच आहे। कामाला लागलो आम्ही, कार्यकर्ते कामाला लागले। खरं तर उद्धवजी ठाकरे रात्री 3:30-4 वाजेपर्यंत जागे होते, म्हणजे जनतेवर काही उपकार केलेले नाहीत। आज तुम्ही 3:30 वाजेपर्यंत जागलात काय, 4 वाजेपर्यंत जागलाय काय? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमचे 12 वाजणार हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे। मुंबई महापालिकेत 165 जागांवर काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत, तर 65 जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार आहे। आम्ही या युतीचे स्वागत केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे, ते आमच्या बरोबर नसतील आले, किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता। आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, अपशकुन करणार। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। मुंबईमध्ये 100 जागा लढण्याचा निर्णय अजितदादांच्या राष्ट्रवादीनं घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र बीएमसीचा चुनाव लढणार, आता राष्ट्रवादीची संख्या वाढणार आणि राष्ट्रवादीशिवाय महापौर बसणार नाही आणि नक्कीच आम्ही जास्तीत जास्त कॅन्डिडेट्सना निवडून आणणार। नवी मुंबईत शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार आहे। शिवसेनेच्या किशोर पाटकरांकडून नवी मुंबईत स्वबळाचा नारा देण्यात आलाय। युती होताना दिसत नाही, आम्हाला डावललं जातंय, शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकरांचा आरोप। होताना आम्हाला दिसत नाही आणि आम्हाला जर असं डावललं जाते तर आम्हाला तरी कुठे इच्छा आहे त्यांच्यावर जायची। आले तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या स्वबळावर लढू। मग आता तुम्ही सोबळावरती लढणार? 100% लढणार। मग आम्ही नाही लढायच्या, लढणार आम्ही।